हाय. पहिला माझं ट्रायपॉड मी कट करणार नाहीये. तुला तर तासच घेणार आहे मी. हाय हाय मित्रांनो. चल ठीक आहे, सुरू कर. मित्रांनो नमस्कार. तुम्हाला वाटलं असेल हा आणि कोण आला? काजल मॅडमच्या तमाम मित्रमंडळींना आणि प्रेक्षकांना नमस्कार. गाडी घेतल्यापासून कामामध्ये व्यस्त होतो आम्ही सर दोघं जण. आणि घरच्यांनाही गाडीतून फिरता नाही आणि आम्हा दोघांनाही गाडीतून फिरता नाही आली कारण कामाला येतात. पण आज आम्ही चाललोय माथेरानला. त्यामुळे तुम्ही सर्वजण आमच्या काजल मॅडमचा हा माथेरानचा ब्लॉग बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी पण माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ सुरुवात करतो. प्यार बाटो. प्यार बाटो. बहुत सारा हाय हॅलो, मी काजल. खरं तर गेली अनेक दिवस मला काही शूटच करता आले नाही. म्हणजे छोटे छोटे शूट तर तुम्ही माझ्या नेहमीच बघत असता. पण एकंदरीत गेल्या काही दिवसांमध्ये काही खूप हॅपी मुवमेंट घडल्या आहेत. त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तुमच्या नाही शेअर करता आल्या कारण की गेले अनेक दिवस मी कंटिन्यू कामामध्ये व्यस्त आहे. 3 नोव्हेंबरला मी पहिली गाडी घेतली आणि महिंद्रा 3XO AS5 आणि AX5 हे मला करेक्ट करत आहे X5. आणि गाडी घेतल्यापासून ज्या दिवशी गाडी घेतली त्याच दिवशी मी माझ्या कामानिमित्त लगेचच बाहेर पडले आणि तेव्हापासून कंटिन्यू कामातच आहोत पूर्ण वेळ. त्यामुळे गाडी घेतल्यानंतर ती जी मजा असते ना की हा मला फिरायला जायचं आहे, मला इकडे जायचं तिकडे जायचं आहे, असं काही झालं नाही कारण की अतिप्रेम आपलं कामावरती असल्यामुळे कामानिमित्त तर खूप फिरली आहे. पण गेल्या अनेक दिवस मी ज्या एरियामध्ये आहे तो एरिया प्रचंड सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला वाटतं की आपण या एरियामध्ये एकदा तरी गेलं पाहिजे. आणि मी माझ्या कामानिमित्त नेहमीच अशा एरियांमध्ये गेलेले आहे, अशा ठिकाणी गेली आहे जिथं जाणं म्हणजे भारी. तर मी कर्जत खालापूर एरियामध्ये आहे, म्हणजेच कोकणामध्ये. आणि इथली लहान लहान घरं, इथले आदिवासी पाडे, इथलं कल्चर, इथले मच्छी मार्केट, इथलं आगरी कोळी लोकांचं जेवण हे गेले अनेक दिवस जगली आहे. यांच्यासोबत काही क्षण छान अनुभवता आलेत. पण आज इथलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे माथेरान, जे प्रत्येकालाच बघायचं असतं. माथेरानला आम्ही जाणार आहोत. माझ्यासोबत आकाश आहे, माझ्यासोबत आमचे प्रोफेसर अतुल सर आहेत आणि बाहेर आमचे IT वाले योगेश सर आहेत. तर ही 4 माणसं म्हणजे ही 3 माणसं सोबत असले की आणखी काही नसलं तरी बस आहे. आणि ही आहे आपली गाडी. तर मी तुम्हाला गाडीविषयी सगळं डिटेल्समध्ये सांगणार आहे, पण ते आमचे प्रोफेसर अतुल आणि आकाश तुम्हाला छान एक्सप्लेन करतील माथेरानचा ब्लॉग झाल्यानंतर. बाय. लोगो किसका आहे? आणि आता माथेरानच्या सुंदर सुंदर रस्त्यांना, डोंगरांना सुरुवात झाली आहे आणि यातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे.
ती रातराणी इथे फुलराणी इथे इथं. काय विषय? हॅलो हॅलो आमच्या संतू तुमच्या मोबाईल गाडीत करायचा? चालतंय चांगलं आहे. काय ते केलं पाहिजे माणसाला काय केलं मला मी काय करत नव्हतो मला त्यांनी करायला होतं. फक्त काजू रस्त्यांचे घाटांचे काय आता आलं इथं? हा योगरा शपथ खाली बघ जन्नत दिसते. अतुल सांभाळून घ्या. हॅलो. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी आले माथेरानला. मुळात ज्यांचं झाडांवरती डोंगरांवरती प्रेम आहे त्या माणसानं अजून कुठं जायला पाहिजे. पण येताना तुम्हाला सांगू काही खूप छान गंमत भेटली. इलेक्शनचे दिवस आहेत, उद्या मतदान आहे, उद्या 20 तारीख आहे आणि जे लोक माझा ब्लॉग बघणार आहे त्या सर्वांनी मतदान केलेलंच असणार. कदाचित जर माझा ब्लॉग उशिरानं पडत असेल तर मी अपेक्षा करेन की सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला असेल. आणि जर माझा ब्लॉग लवकर पडला तर जे लोक मतदान केव्हा करत नाहीत त्यांना मी रिक्वेस्ट करेन की आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. तर आचारसंहिता विषय असा आहे की आचारसंहितेचे दिवस आहेत आणि येताना चेकिंग जोरात सुरू होतं. तर मी माझ्याजवळ थोडीफारच कॅश ठेवलेली होती आणि अत्यंत दूध आणि कॉफी आणि पाण्यावरती आणि ज्यूसवरती प्रेम असणारी आम्ही माणसं. तर आमच्या गाडीमध्ये फक्त तेवढंच होतं. तर जे पोलीस चेकिंग करत होते त्यांनी फार गमतीशीर असं विचारलं की अरे बापरे, तुमची कोरडी ट्रीप तुम्ही माथेरानला घेऊन निघाला आहात, तर छान वाटतं. असं आम्हाला खूप क्वचित बघायला मिळतं. आणि आता माथेरान, ओ माय गॉड. चलो बस जाऊ दे. तू ये तू. माथेरान गिरिस्तान नगर परिषद प्रवासी कर दुरुस्ती नाका आणि आम्ही 4 जण आहोत आणि प्रत्येकाचं 50 असं मिळून काहीतरी 200 रुपये झालेले आहेत. प्लास्टिकची बॉटल घेऊन निघालो. याचा अर्थ असं नाही की मी प्लास्टिकचं समर्थन करते. बॉटलच नव्हती. त्यांना तिकीट द्या. तर मला खूप छान वाटतंय की मी गाडी घेतल्यानंतर कंटिन्यू काम केलं. पण आता मी माझ्या सगळ्यात ज्या गोष्टी मला आवडतात अशा ठिकाणं एक्सप्लोअर करण्यासाठी आले. ओ माय गॉड, तुम्ही बघताय हे किती सुंदर आहे. ॲक्च्युली हे खूप सुंदर आहे आणि माझ्यासोबत तुम्ही बघताय याचाही मला खूप जास्ती आनंद आहे. हे माझ्या समोर जे दिसतात ना असे ट्रेकचे बॅग वगैरे घेऊन जातात. ॲक्च्युली जो माझा शूट करतो ना तो तसा आहे. तो नेहमी अशी बॅग वगैरे अडकवून तो छान ट्रेकला जात असतो. आणि मी तर छोट्या बच्चूसारखे तेवढीच छोटीशी बॅग घेऊन जाणारी. आपल्याला एवढं मोठं ओझं झेपणार नाही आहे. आता मी अतुल उर्लींचा घेणार आहे. मला तुम्हाला दाखवायचं आहे ते. वर माणसानं देखणं असावं पण एवढं
आकाश. 23 तारीखला बोलायला. अरे बापरे. महाराष्ट्राच्या अनेक विधानसभा क्षेत्रामध्ये महतीच्या माध्यमातून खूप चांगल्या लेवलचं स्ट्रॅटर्जीज आणि कॅम्पेनिंग आम्ही केलेला आहे. त्यामुळे डोक्यात भिनलंय का? त्याच्यामुळे इलेक्शन हा आमच्यासाठी अत्यंत जवळचा विषय आहे. 23 तारखेला इलेक्शनचा संपूर्ण रिझल्ट असणार आहे, कारण की लोकसभेपासून कंटिन्यू महती महाराष्ट्रामध्ये स्ट्रॅटर्जीज देते, कॅम्पेनिंग करते आणि आपण ज्या गोष्टी डिझाईन केलेल्या असतात त्या मतदानाच्या रूपातून कशा पद्धतीने पाहायला मिळतात आणि जे क्लायंट आहेत, जे कॅन्डिडेट आहेत, त्यांना ज्या पद्धतीच्या स्ट्रॅटर्जी दिलेल्या असतात त्या पद्धतीने खूप छान ते डिझाईन करून वोटिंगमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याचा आम्ही सातत्याने विचार करत असतो. 23 तारीख जेवढी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, अर्थात तर सेल्फ स्ट्रॅटजिस्ट म्हणून ती माझ्यासाठी पण तितकीच महत्त्वाची आहे. आणि बघू 23 तारखेला काय महाराष्ट्रात घडणार आहे, पण मजा तर नक्कीच येणार आहे. आणखी गेल्या अनेक वर्ष मी हे काम करते, पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीज आणि कॅम्पेनिंग आम्ही देत आहोत महतीच्या माध्यमातून. तर महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये आम्ही फिरलो आहे, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कामानिमित्त गेलो. पण 2024ची लोकसभा आणि देन अगेन आता 2024ची विधानसभा, ह्या दोन्ही गोष्टी प्रचंड वेगळ्या आहेत. लहान लहान गोष्टींवरती वातावरण बिघडलेलं आहे, चिघळलेलं आहे आणि बदललेलं सुद्धा आहे. तर या माथेरानच्या डोंगरदऱ्यांमध्ये आपण इलेक्शनवरती बोलण्यासाठी आलो नो. या माथेरानच्या डोंगरदऱ्यांमध्ये आपण या डोंगरदऱ्यांचा आस्वाद शब्द किती योग्य ठरेल मला नाही माहिती, पण मी आस्वाद घेते. ओ माय गॉड. आणि यांचं इकडं चाललंय शूट, ते मला बाजूला म्हणतात. बघा, बघितलात, काम झालं, विषय संपला, लगेच मला बाजूला करायला. आणि कोण? सुधीर मुनगंटीवार, राहुल लदा आणि राजेंद्र पाटील येड्रावकर. लावा ताकद. आता खूप भूक लागली. नाही इथंच जिथं आहे तिथं आता इथे माथेरान रिसॉर्ट असं आम्हाला एक मिळालं आणि इथं आता आपण थोडी नाही भरपूर पेटपूजा करूया. तर मी आता माईक फिरवणार आहे सगळ्यांच्याकडे. आलतो फिरत घ्या, सुरुवात करा. आलतो फिरत कुठं आलतो? इथंच ते नव कसं काय आलतासा? आलतो मग इथं काय केलासा मग? करवंद इका आलतो. बिना सीझन. डोंगरात करवंद गोळा केली आणि घेऊन आलो की माथेरानच्या जंगलात. आणि आज एक रात्रीचा माणूस आणलाय तो. हाय बघा हा. पडसाळीचा. पडसाळी सांगतो करवंद बघितलं सगळं. पार्ट टाइम बिझनेस चालू आहे पावसाळ्यात. काय बोलायचं सांगा. काही बोलायचं, काहीच कट होणार नाही. काही बोला याच्यातलं काहीच कट होणार नाही. सांग ना काय बोलायचं विषय. विषय म्हणजे सर, तर माथेरानच्या गेटमधून आम्ही आत आलो. त्याच्यानंतर तिथं पर हेड 50 रुपये असं माथेरानचं जे काही तिकीट आहे ते आम्ही काढलं. इथं मागं ई रिक्षासाठी एक स्टॉप आहे, पण खूप मोठी लाईन आहे आणि 2 किलोमीटर चालायचं आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला चालायला आवडतं. तर मग तुम्हाला दाखवायसाठी मी आलो की खूप सुंदर, अशक्य भयानक सुंदर असा खूप सुंदर एरिया आहे हा. हा 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 हा.
ओह माय गॉड. आणि जसं याचं नाव आहे माथेरान आणि हे थंड हवेसाठी ठिकाण एकदम प्रसिद्ध आहे. येताना घाट खूप अवघड घाट होते. मी तर म्हणेन डायरेक्ट 180 डिग्रीचे टर्न्स आहेत इथं. मध्येच तुम्हाला ती आपली फुलराणी जी आहे, म्हणजे जी माथेरानच्या डोंगरावर आपल्याला रेल्वे घेऊन येते, ती त्या रेल्वेला म्हणतात की फुलराणी. तर ती फुलराणी आडवी येते. खूप चिंचोळे रस्ते आणि खूप सुंदर उंच टेकड्या आणि दऱ्या मोठ्या मोठ्या आहेत. प्रचंड आवडलेलं आहे आपल्याला हेच ठिकाण. अरे इंग्लिश बोलला की रिक्षावाला.